माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण स्त्रीलिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 17. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 76. शिवाची निरनिराळी नावं व त्याचे पूजन. श्रीसुत म्हणाले, असंख्य नावांनी शिव ओळखले जातात, तरी पण सर्वांच्या अंतर्यामी असणारे शिव एकच होय. त्याचबरोबर ते सर्व सजीवांच्या पर म्हणजे पलीकडे असल्याने त्यांना परमेश्वर हे नाव. त्यांची 3 रूपं प्राज्ञ, तैजस आणि विश्व. तसेच त्यांच्या 3 अवस्था जागृत, स्वप्न, सुषुप्ती. या 3 अवस्थांमधून वावरत असतानाही तुरीय अवस्थेत असलेल्या शिवाला अनुक्रमे काल, पुरुष, हिरण्यगर्भ अशा 3 नावांनी ओळखतात. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 रूपांमध्ये तो जगाची निर्मिती, पालन, नाश करीत असतो. देवगणाद्वारा तो करता शिवच कार्य करीत असतो. त्यावेळी त्याची 4 रूपे प्रमाता, प्रमाण, प्रमेय, प्रमिती ही होत. अशा प्रकारे त्यांची अनेक रूपे सागराच्या अनेक लाटांसारखी होय. ती रूपे त्याच्याच स्वीकार होत. सोन्याचेच बनलेले दागिने म्हणजे जसे सोन्यावर निराळे असतात, अथवा मातीचे केलेले घडे मातीचे असूनही मातीहून भिन्न असतात, तसे नाते ह्या विश्वाची मूलभूत 25 तत्व शिवशंकरामध्ये आहेत. म्हणूनच पंचमहाभूताप्रमाणेच ती 25 तत्वे माया, विद्या, क्रिया, शक्ती हे सर्व काही शिवातूनच निर्माण झालेले आहे. ते सर्व म्हणजे सूर्यरूपी शिवाची किरणे होत. अशी कल्पना करून म्हणजेच सर्व तो भावाने शिवाचे भजन करावे असे विवेचन केल्यानंतर सुत महर्षींनी शंकराचे सर्व तत्व, स्वरूप, सर्व स्वरूप अशा त्याच्या निरनिराळ्या तात्विक स्वरूपाचे वर्णन केले. म्हणजे शिवाचीच रूपे कशी आहेत त्याचे वर्णन सविस्तर केले. तसेच श्रीसुतांनी त्याच्या विग्रहातून विश्वाची उत्पत्ती कशी झाली तेही पुन्हा तेथे जमलेल्या ऋषींना सांगितले. ब्रह्मदेवाने इतर देवांसह शिवाची केलेली स्तुती ऐकविली. संपूर्ण रविमंडळात उमा महेशाचे रूपक कसे, त्याचे पूजन कसे करावे तेही त्यांनी विशद केले. तसे शिवपूजा करायचा अधिकार कोणास आहे ते सांगताना श्रीसुत म्हणाले, स्त्रिया व दुर्बलांनी शिवपूजा करू नये. त्यांनी शिवपूजक सत्पुरुषाची पूजा केली तरी त्यांना शिवपूजनाचेच पुण्य लाभते. नंतर सुतांनी ऋषींना शिवदीक्षेचे तंत्र, सौर स्नानविधी, अंग मंत्रांनी शिवपूजन, अग्नीची विविध कार्य आणि शिवपूजा, श्रीजयाभिषेक विधी, देवतांचे लिंगांचे स्थापन विधी अशा काही विषयांचे तात्विक विवेचन केले. त्यातील मंत्राचेही त्यांनी विवेचन केले. शैव दीक्षा या विषयाचे विवेचन करताना ते म्हणाले, जो स्वतः योग्य आचरण करतो, इतरांना तसे आचरण करायला शिकवतो, तोच आचार्य होय. तो शास्त्राच्या अर्थाचे सर्व बाजूने चयन म्हणजे संपादन करत असतो. आचार्य हा नेहमी आपल्या विद्येद्वारा त्याच्या आश्रयास आलेल्याला अभय देतो. तो चंचल असतो. तो सत्पुरुषांच्या आचारांचे नियम पूर्णपणे पाळतो. आधी अशा आचार्यांचे संशोधन करावे. शिष्यांनी स्वतःचे शरीर, मन, श्रद्धा, संपत्ती याचा पुरेपूर वापर करून त्या गुरुची आराधना करावी. आराधनेने गुरु पूर्ण प्रसन्न झाला म्हणजे शिष्याची सर्व पापे, दोष नष्ट होतात. गुरुने शिष्यांचे 3 वर्षपर्यंत परीक्षा बघावी. त्यासाठी शिष्यास अनेक प्रकारचे आदेश द्यावे. चांगले वाईट काम करावे, सांगावी अशा प्रकारच्या मार्गाने शिष्याचे परीक्षण करावे. गुरुने मार देऊनही त्याला खेद होत नाही. तो शिष्य साधारणपणे योग्य असतो. धार्मिक सद्गुणी शिष्य पारखून घ्यावा. अखेरीस गुरुने योग्य निवडलेल्या शिष्यातील दोष घालून त्याला ज्ञान द्यावे. शैव दीक्षा द्यावी. दीक्षाविधीनंतर शिवपूजन, यज्ञ, दान वगैरे योग्य क्रिया व्यवस्थितपणे कराव्या. अध्याय 77. अघोर रूप शिवाचे पूजन. श्रीसुत म्हणाले, शंकराच्या अघोरेश शूली या रूपाचे पूजन व त्यानंतरचा यज्ञ वगैरे संपूर्णपणे नेहमीच्या शिवपूजनाप्रमाणेच करावे. फक्त अघोराचे मंत्र वेगळे आहेत. ते म्हणावे,
अघोरेश शंकराच्या पूजेस विशेष महत्त्व आहे. अघोराचे ध्यान करण्याचा मंत्र असा: अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वभ्यः सर्वशर्वभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्य. म्हणजे अघोर घोर, घोरांमधील घोर यामध्ये आणि सर्व शर्वांमध्ये रुद्ररूपाचा नमस्कार असो. याप्रमाणे आपल्या निरनिराळ्या अवयवांवर न्यास करताना म्हणावयाचे मंत्र कोणते ते ऐका. याप्रमाणे आपल्या निरनिराळ्या अवयवांवर न्यास करताना म्हणावयाचे मंत्र असे: अघोरेभ्यो प्रशांत हृदयाय नमः. अघोरेभ्यो प्रशांत हृदयाय नमः. अथ घोरभ्य सर्वत्व ब्रह्मशिरसे स्वाहा. अथ घोरभ्य सर्वात्म ब्रह्मशिरसे स्वाहा. घोर घोरतरेभ्य ज्वालमालिनी शिखाय वषट्. घोर घोरतरेभ्य ज्वालमालिनी शिखाय वषट्. सर्वेभ्य सर्वशर्वेश्य पिङ्गलकवचाय हुम्. सर्वेभ्य सर्वशैवेभ्य पिङ्गलकवचाय हुम्. नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्य नेत्रयाय वषट्. नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्य नेत्रयाय वषट्. सहस्राक्षाय दुर्भेदाय पाशुपतास्त्राय हुं फट्. सहस्राक्षाय दुर्भेदाय पाशुपताय हुं फट्. 5 अघोर मंत्रांनी आपली 5 अंगे भस्म लावून शुद्ध करावीत. न्यास करताना आपल्या हृदयरूपी सिंहासनावर बेंबीखालील अग्नीत भोयांमधील बिंदूमध्ये असलेल्या ज्योतीत अघोरसी कल्पना करावी. अघोर रूपे शंकर अक्षय आकार रूप असलेल्या 38 कलांचा देह असलेला आहे. त्यास 18 हात असून त्याच्या कमरेला सिंहाचे कातडे, अंगावर हत्तीचे कातडे आहे. 32 अक्षराच्या रूपाने 32 शक्ती त्यांच्याकडे आहे. सर्व प्रकारची विंचवाची केलेली आभूषणे, विंचवाने केलेली आभूषणे, माणसांच्या कवटांची माळ त्याने घातली. पूर्ण चंद्राप्रमाणे त्याचे मुख, चांदण्याप्रमाणे शीतलपण, कोठ्यावरी चंद्रा एवढी तेजस्वी असणारी चंद्रकोर त्या घोराच्या डोक्यावर होय. तो निळ्या रंगाचा. त्याच्या हातात खडंग, खेटक, पाश, रत्नकडित अंकुश, नाग, कक्षा, शुराशूर, पाशुपत, अस्त्र, दंड, खडंग, तंत्री, घंटा, मोठा शूल, डमरू, व्रज, गदा, टाक, दिव्य, मुद्गर अशा आयुध. एका हाताने तो अभय व दुसऱ्या हाताने वरदान देत आहे. अशा स्वरूपाच्या अघोरांचे व्यवस्थित पूजन करून नंतर होम हवन करावेत. तीळ किंवा सातू, रूप, तूप, मध पदार्थ होमात जाळल्यास दुःख नष्ट होते. होमात 1000, 500 किंवा 108 आहुती द्याव्या. आहुती निरनिराळ्या विशिष्ट पदार्थाच्या दिल्या तो ती इच्छित फळे देतात. उदाहरणार्थ वैभव मिळवायचे असेल तर होमात तीळ जाळावी. काय वैभव मिळवायचं असेल तर होमामध्ये तीळ जाळावे. दूध जाळल्यास ताप उतरतो. दूध जर जाळले होमामध्ये तर ताप उतरतो. अघोर मंत्रांनी दुःखे, व्याधी यांचा संपूर्णपणे नाश होतो यात शंका नाही. अघोर मंत्राच्या जपामुळे देखील फळे मिळतात. या प्रकारे अघोर मंत्राचा उपयोग करण्यास निग्रहविधी म्हणतात. निग्रहविधीस 3 गोष्टी बाधक: स्त्रीबाधा, बालबाधा, गौबाधा. 3 बाधा जो करतो त्याचा इहलोकी विजय होत नाही. म्हणजेच स्त्रिया, लहान मुले व गायी यांना त्रास देऊ नये. कोणाकोणा त्रास द्यायचा नाही? स्त्रियांना, लहान मुलांना, गायीला. याप्रमाणे प्रथम परमप्रतापी दैत्यराज हिरण्याक्षाचा अंत याच कारणाने झाला. स्त्रीबाधेमुळेच त्याचा निग्रह विधी अघोराने निष्फळ केला होता. तसेच हा अघोर निग्रह विधी अशा वेळी करावा की जेव्हा आपला फारच दारुण पराभव झाला असेल, संपूर्ण बलक्षीण झाले असेल, बनले असेल, युद्ध अधर्माने केले गेले असेल. हा विधी कराव्यास एखाद्या क्रूर मनुष्याचा हवा. कारण हा अशांत आहे. या घोर रूपाच्या अघोर मंत्राचा 1,00,000 वेळा जप त्या क्रूर मनुष्य करवी करावा. त्याने जप केल्यानंतर विधिवत तिळाच्या 10,000 आहुती द्याव्या. नंतर
बाण लिंग किंवा अग्नीची पूजा दक्षिणामूर्तीच्या आश्रयाने 1,00,000 पांढरे फुले वाहून केल्यानंतरच हा मंत्र सिद्ध होतो. ह्या देखील अन्य कोणत्याही रीतीने अघोर मंत्र सिद्ध होत नाही. मंत्र सिद्ध झाला नसेल तर फलप्राप्त मिळत नाही. हा जप वेदांमधील पारंगत विद्वानाने स्मशानात किंवा मातृकांच्या स्थानावर जाऊन करायला हवा. 8ही दिशांना 8 त्रिशूळे असावी. मध्यभागी जप करणाऱ्याने विरासन घालून बसावे. भयंकर प्रलयकारी रूप असलेला अघोर देवाचे ध्यान करावे. आपले शरीरे कालाग्नीप्रमाणे भयंकर अशी कल्पना करावी. अघोर रूप शंकराचे ध्यान करावे. त्यावेळी 36 मात्रांनी युक्त प्राणायाम करावा. महामुद्रेत सर्व कर्म करावी. मंत्र सिद्ध झाल्यावर बेहेडाच्या झाडाच्या लाकडाने राजाच्या शत्रूची 12 अंगुळे प्रमाणाची प्रतिमा बनवावी. ती अंगारकद्वारा वेदीवर टाकावी. मूर्छा येण्या एवढ्या रागाने ती मूर्ती यज्ञकुंडात खाली ठेवावी. ती देवतांना खाली डोकेवर पायाशी ठेवावी. त्यावर तुषादंब टाकावा. चितेत लागणी आणून ती जाळून टाकावी. यावेळी मौन आणि ब्रह्मचार्य पाळणे अत्यंत गरजेचे होय. असे कृष्ण पक्षातील चतुर्दशीस करावे. तेव्हापासून अष्टमीपर्यंत ती जागा वर्ज करावी. सिद्ध केलेल्या मंत्राने 108 आहुती देत होम हवन करावे. असे केल्याने शत्रूच्या सर्व कुळास मोठ्या दुःखाने मरणे भाग पडते. आता दुसरा उलट विधी सांगतो. अशा अघोर मंत्रामुळे मरण आलेल्या माणसाची कवटे घ्यावी. माणसाचे नखे, केस, दर्भ, कुचली, वस्त्र, राजमार्गावरची धूळ, घर झाडून जमते ती धूळ, विष, सापाचा दात, बैलाचा दात, डुकराची दाढ सर्व वस्तू एकत्र कराव्या. त्यावर 108 वेळा सिद्ध केलेला अघोर मंत्र टाकावा. नंतर त्या वस्तूंबरोबर गाईचा दात, वाघांची नखे, दात, काळ्या हरियाणाची दात, बिडालदंत, नकुलदंत हे देखील ठेवावे. अशा प्रकारे ती कवटी परिपूर्ण करावी. शत्रात सूर्य, चंद्र, राहू 8व्या राशीत येताच शत्रूचे घर, शेत, नगर, स्मशान किंवा देश यामध्ये ती कवटी ठेवावी. म्हणजे शत्रू त्यांचे ते स्थान याचा विनाश होतो. अशी ही गुरु निग्रह कर्म राजाच्या शत्रूसाठीच वापरावी. जो स्वतःच्याच राज्याविरुद्ध ही कर्म वापरेल त्याचा स्वतःचा, त्याच्या घरादाराचा नाश होईल. मी ही गुप्त गोष्ट तुम्हाला सांगितली आहे. ती वाटेल त्याला सांगू नये. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पराशराची कथा आपण ऐकूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं गौतमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं हर हर महादेव शंभो.